लग्नानंतर होईलच प्रेम 23 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट म्हणजे जीवा आणि नंदिनीची गुड न्यूज. अखेर आता नंदिनीने गुड न्यूज दिलेली आहे. तर जीवासुद्धा बाप बनणार आहे आणि त्याचा तो आनंद आता गगनामध्ये मावत नसतो. किडनॅप केलेल्या लेकरांना गुंडांच्या किडनॅप केलेल्या तावडीमधून सोडल्याच्या नंतर जुईला घरी घेऊन जाणारच असतात. तर त्याच वेळेला नंदिनीला अचानक चक्कर येते आणि नंदिनी खाली पडते आणि ते पाहून जुई आणि जीवा खूप घाबरलेले असतात. जीवाला कळत नाही नक्की नंदिनीला काय झालं आहे. त्यानंतर जीवा नंदिनीला घरी घेऊन येतो आणि घरी डॉक्टरला बोलावून घेतात. डॉक्टर नंदिनीचं चेकअप करतात. डॉक्टर नंदिनीला म्हणतात थोडं डोक्यावरती खूप ताण आला आहे, त्यामुळे चक्कर आली आहे आणि सोबतच नंदिनी ही प्रेग्नेंट आहे. हे कळताच जीवा, नंदिनी, काव्या, पार्थचा आनंद गगनात मावत नसतो. सर्वजण अतिशय खुश झालेले असतात. तर उद्याच्या भागामध्ये हे सर्व काही दाखवलं जाणार आहे. नंदिनी प्रेग्नेंट असल्यामुळे जीवाचा खुशीचा ठिकाणा राहिलेला नसतो. जीवा नंदिनीला उचलून घेतो आणि घरभर फिरवतो. जीवा सर्वांना गुड न्यूज सांगतो, मी बाप होणार आहे, नंदिनी आई होणार आहे, आई तू आजी होणार आहे. तर सर्व काही घरामध्ये आनंद दरवळलेला असतो आणि त्याच वेळेला रम्या आणि विजय लग्न करून येणार आहेत आणि ते सुखामध्ये परत एकदा विरजण घालणार आहेत. रम्या सर्वांना म्हणते, मी सुद्धा याच घरामध्ये राहणार आहे, कारण मी विजयसोबत लग्न करून आलेली आहे. आता नक्की विजयचा आणि रम्याचा काय डाव असेल, त्यांनी कोणाला न सांगता लग्न का केले असेल, जीवा प्रेग्नन्सीमध्ये नंदिनीची कशा प्रकारे काळजी घेणार, रम्या विजय नवीन काय कट कारस्थान रचणार. आता दोन्ही बहिणींची प्रेग्नन्सी आपल्याला या सिरियलमध्ये पाहायला मिळणार आहे. आता सिरियल कोणत्या मोडवरती घेऊन जाणार, कोणाला मुलगी होणार की मुलगा होणार हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.